खेळाचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू। या ठिकाणी भावाळी बी विधी 11 या नावाने संघ खेळतो। दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाचीवाडी नेरळ आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील। चला मॅच पंच आपण लगेच चालू करा। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। चला मॅच चालू करा। सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राइक एंडला अमोल चव्हाण आणि नॉन स्ट्राइक एंडला अदम मुजावर। नेहमीप्रमाणे आपण पाहतो सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। 3 षटकांचा हा सामना सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि पहिल्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी खेळ पाहणार आहोत। दोन्ही टीमचा सूरज केणे तयार बॉलिंग ट्रॅक वरती। पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले। दोन्ही संघांना देवा विश ऑल द बेस्ट शो द गुड गेम। पहिला बॉल क्रॉस बार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। ऑन साइडला चाललाय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू अडवण्यात आलाय। तोपर्यंत एक सिंगल मिळाली आहे। स्वतःचं व संघाचं खातं 1 या धावसंख्येने खोलण्यात आलेलं आहे। अगदी आपण पाहतो अमोल चव्हाण जो मागच्याच आठवड्यामध्ये बायकर मान राहिलेला आहे आणि त्याच्या स्वप्नातील साकारलेली अगदी आपल्याला पाहायला मिळाली ही तिसरी बाईक त्याला मिळालेली आहे। खऱ्या अर्थाने त्याचं स्वप्न होतं आणि त्या ठिकाणी त्याने कंप्लीट सुद्धा केले बदलापूरच्या क्रीडानगरीमध्ये। हो यावेळेस खोलवर डब्बाचा बॉल त्याला खोदून काढला अक्षरशः। बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। एक टप्पा घेत सीमा पार 4। अतिशय चांगला उल्लेख करतात कारण अगदी आपण पाहतोय तिथे एक थोडासा एक नवीन विक्रम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। शेवटपर्यंत आपण जर पाहिला तर सामन्यामध्ये धावा काउंट केल्या गेल्या आणि 9व्या क्रमांकावरती अमोल चव्हाण होता। गौरव म्हात्रे पहिल्या क्रमांकावरती जवळजवळ त्याच्याकडे 130 पॉइंट होते आणि तिथून त्याला जो ओव्हरटॅक त्याने केलेला आहे तो वाखाणण्याजोगी होता। अगदी आपण पाहतो सायकल आणि मोटरसायकल यामध्ये काय फरक आहे ते अमोल चव्हाणने त्या ठिकाणी दाखवलं होतं। 58 धावा मागे असताना एकाच मॅच मध्ये त्याने 57 बनवल्या आणि 1 विकेट घेतली होती। गोलंदाजी करत असताना 9व्या क्रमांकापासून ओव्हरटॅक करणं काही साधी गोष्ट नाही आहे क्रिकेटमध्ये आणि ते त्याने करून दाखवलं होतं। तोच अमोल आता स्ट्राइक एंडला आहे। 6 धावा धाव फलकावरती आहेत। गोलंदाज सूरज ओ यावेळेस ऑन साइडला वड स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। अमोल चव्हाणच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार। लगेचच प्रेक्षकांना विनंती राहील आमच्या लाडक्या प्रेक्षकांना कारण प्रेक्षक म्हटलं तर प्रत्येक स्पर्धेचा राजा माणूस असतो आणि या स्पर्धेच्या अगदी प्रमुख घटकाला विनंती राहील की आपण या ठिकाणी मॅच बॉल लगेच कसा परतेल याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या। 4 चेंडूमध्ये 12 धावा चाललेल्या आहेत। सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे। एक चौकार अदमच्या बॅटमधून आपण पाहिला, एक सिंगल आणि त्यानंतर एक सिंगल नंतर एक षटकार आता अमोल चव्हाणच्या बॅटमधून आपण पाहतोय। सूरज केणे याला तुम्ही पाहता 2 मॅच मध्ये सूरज केणेचा खेळ चांगला पाहायला मिळाला नाही। बॅटिंग करत असताना शून्यावरती तो बाद झाला तरी सुद्धा आता तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचलाय तो विधी 11 भावाळे बी संघ। चांगला खेळ अगदी आपण पाहतो तो बाद जरी झाला तरी जिम्मेदारी घेण्यासाठी भरपूर फलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि खोलवरती फलंदाजी आहे भावाले संघाकडे। ओ समोर खेळलेत बॉलच बॅक डाइव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट
फलंदाज होईल बाद. आदम मुसावरला मात्र परतावा लागेल. दुर्दैवारीत्या इथे मात्र बाद झालाय. धक्का पहिला लागेल श्री 11 मोहाचीवाडी संघाला. आज आमच्या समालोचन कक्षामध्ये तुम्हाला बदलापूरचे एकंदरीत 5 आवाज ऐकायला मिळाले. बदलापूर समालोचक समितीचं खऱ्या अर्थाने हे यश म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थाने गोरेगावकरांनी आमच्यावरती दाखवलेला तो विश्वास होता. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला 2 समालोचक आपण पाहिले, त्यांना कल्याण डोंबिवलीचे त्यांचा आवाज आपण ऐकला. त्यांनी सुद्धा चांगलं समालोचन या ठिकाणी केलं आणि आज शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. क्वाट बिहाइंड अमोल चव्हाणला सुद्धा परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागलाय टीम मोहाचीवाडी संघाला. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला. अगदी आपण पाहिलं तर या अगोदरच्या बॉलवरती नॉन स्ट्राईक इनला आदम मुजावर धावबाद झाला आणि त्यानंतर लगेचच मैदान सोडलंय ते अमोल चव्हाणने. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 2 बाद 12 ही धावत संख्या आपण पाहतोय. 2 महत्वाचे विकेट्स प्रस्थापित केलेत आणि चांगली गोलंदाजी केली. मी तर म्हणेन चौकार षटकार आल्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक सूरज किरणेचं आपण पाहिलेलं आहे. गोलंदाज आता योगेश येतात बॉलिंग ट्रॅकवरती समोरच्या एंडकडून. हे आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती न्यू 2 बॅटर आहेत. ओ रोशन अडावसाठी हा बॉल स्विंग अँड मिस. लाईन चांगली पाहायला मिळाली. कदाचित आपण पाहतो फुलर लाईनचा बॉल होता. चिंटू बॅटचा संपर्क नाही आहे. बॅटचा फ्लो भरपूर चांगला पाहायला मिळाला, परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट सुद्धा आलेला आहे. डॉट बॉल आलाय. दाबादाब फलकापती 12. टॉस टाकेंडला साजिद आहेत. गोलंदाज योगेश राईट आर्म राऊंड विकेटने. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. सेकंडचा कॉल आणि इथे 2 धावा घेण्याचा अवधी होता. रोशन अडाव गुगुला माहिती आहे 2 धावा सहजतेने मिळतील. पहिली धाव भरपूर वेगाने घेतली झपाट्याने आणि सेकंडचा कॉल झाला साजिद आणि रोशन मध्ये. तोपर्यंत 2 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होतात. 2च्या मदतीने टीमची टोटल 14 वरती पोहोचल्या. राहुलजी चव्हाण, प्रसादजी सवारे, तुषारजी शिंदे, अनुज मोरे जे आज गेस्ट कॉमेंटेटर होते. 14 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे यावेळेस आपण पाहतोय पाहिलं जाईल मागे हा बॉल चालला आणि फलंदाजा ठिकाणी बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का. लागल्यानंतर आपण पाहिलं तर फ्लाय झाला. ऍक्च्युली पाठची कडा घेतली आणि मागे बॉल चालला. झेल घेतली, परंतु पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. फलंदाज झाला बाद. 14 वरती 3. आता ही अवस्था नाजूक आहे. अगदी आपण पाहतो श्री 11 मोहाचीवाडी नेरळ संघाची.
नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत हा संघ नेहमी खेळत असो. आज सुद्धा आपण पाहतो श्री11 नावाने या मैदानावरती उतरलाय. पाहावं लागेल कामगिरी या मैदानावरती कशी करेल. ओ लाईन चांगली आहे. हा सुद्धा डॉट बॉल अप्रतिम गोलंदाजी केली जाते. योगेशचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक विकेट त्याला मिळाली परंतु आपण पाहिलं तर या षटकामध्ये अद्यापर्यंत केवळ 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या सूरज केण्याच्या विरोधात. या षटकामध्ये 2 आल्या. शेवटच्या अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. गोलंदाज योगेश. आणखीन एक डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक आपण पाहतोय. मुस्तकीन हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आणि अगदी आपण पाहतोय साजिद त्याला सांगतात की सिंगल जरी आली तरीच चालेल पण तो स्ट्राइक रोटेट करायला हवी. एक सिंगल ची अपेक्षा असेल परंतु आता 14 धावा. काय अप्रतिम षटक आहे. ओ लाईन चांगली. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. विधी 11 भावाळे संघाच्या वतीने षटक क्रमांक 2 हाताळलंय योगेशने. अवघ्या 2 धावांचं षटक. एक गडी त्याने बाद केलाय आणि 2 षटकांचा स्पेल संपत असताना 3 बाद 14 धावा. टीम श्री11 मोहाचीवाडी नेरळ. धावा फलकापती आहे. मगाशी सांगितलं की थोडीशी नाजूक स्थिती आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आपण पाहतोय चांगली दर्जेदार गोलंदाजी आहे. कमबॅक करत असताना असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 12 धावा सूरज केण्याच्या विरोधात आल्या. जर त्या ठिकाणी तीच रणनीती आखली असती अगदी आपण पाहतोय तशी धावसंख्या सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता तर कुठेतरी 30-35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न श्री11 मोहाचीवाडी नेरळ संघाने केला असता. ओ यावेळी सफल झालेत. फटका अप्रतिम पाहायला मिळालाय परंतु क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार. 6. हाताळलं. स्ट्राइक एंडला मुस्तकीन होता. मला असं वाटतं की नॉन स्ट्राइक एंड वरून साजिद त्याला हेच सांगत होता की सिंगल काढून देण्याचा प्रयत्न करावा लागेल जेणेकरून साजिदला जास्तीत जास्त आता स्ट्राइक देणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती त्याने स्पष्ट केले इरादे आणि हा षटका ठोकला. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले नवनाथचं. 6 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. टीमची टोटल एकंदरीत 20 धावा आहेत. पहिले सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय चांगले बॅटिंग करावे लागेल. अद्याप 5 चेंडू बॅलन्स आहेत. नवनाथ वरती आक्रमण करायला सुरुवात झाली आहे परंतु पाहावं लागेल कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे सुद्धा. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र लाईन थोडस अगदी आपण पाहिले तर बाहेरची पाहायला मिळाले. सेकंडचा कॉल. स्ट्राइक हवी आहे आणि आता विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज होईल बाद. लेग बाईज धाव मिळते 1 आणि आणखीन एक धक्का लागेल नेरळ संघाला. मोहाचीवाडी. ही स्पर्धा जेव्हा आयोजित केली सातत्याने स्पर्धेची चर्चा आपण बदलापूर वांगणी आणि विविध शहरांमध्ये या स्पर्धेची चर्चा होत असते आणि ती स्पर्धा आज 5व्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. म्हटलं जाताना स्पर्धा चालू झाली तेव्हा आभाळ भरून आलं होतं आणि कुठेतरी आता या स्पर्धेला निरोप देताना आपल्याला डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतील कारण या स्पर्धेमागचं रहस्य
की सातत्याने जवळ 1 ते 2 महिना या क्रीडा नगरीमध्ये मेहनत करत असतात आमचे शहबाज चाचा बोबरे अँड ऑल टीम. ऐमर असेल, अखिल भाई असेल, उमर 11 गोरेगाव, ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आणि त्यांचं यश पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहतो आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. धाबा फलकामध्ये 22 षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज आपण पाहतो नवनाथ. ओ फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरचा बॉल चालला डीप मध्ये, एक कंप्लीट झाली आहे परंतु इथे बॉल अडवण्याचा प्रयत्न चाललाय आणि 2 धाबा. असं वाटलं होतं की त्याने मागे पाहिल्यानंतर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय की काय, परंतु चेंडूला पॉज केलंय, थांबवलंय. किमान 2 धाबा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. स्किट जरूर झाले आणि ते सुद्धा थोडेसे कन्फ्यूज होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यांना सुद्धा समजलं नाहीये की चेंडू एक्झॅक्टली होता कुठे. 24 धाबा. हो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची कडा मागे चालला बॉल, डॉट बॉल. साजिदला तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला शेवटचा आता या इनिंगचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चौकार आला तर 28 बनतील, षटकार आला तर 30 बनतील, सिंगल आली तर 25, सेकंड आली तर 26. पाहावं लागेल या बॉलवरती काय येईल हे चित्र अद्याप स्पष्ट नाही आहे. गोलंदाज नवनाथ सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडला साजिद. हो यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफला बॉल चाललाय, शतक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, थोडासा बाउन्स झाला आणि आता हुलकावणी देत असताना धावा मिळाल्या 4. मी मगाशी सांगितलंय 4 आल्या तर 28 होतील आणि त्या 29 धावांचं टार्गेट बनलंय टीम विधी 11 भावाळे बी संघासाठी. धन्यवाद. या ठिकाणी आपण जाऊया. डीजे एम एस सुद्धा आता मला वाटतंय की त्यांना सुद्धा माहिती आहे की हळूहळू आपण आता ही स्पर्धा कव्हर करतो. अंतिम टप्पा तो हा होता आणि आज त्यांचा सुद्धा पगाराचा टाइम झालेला आहे त्यांना माहिती आहे. कारण या ठिकाणी आता ते सुद्धा रंगात आलेले आहेत अखिल भाई. आणि या ठिकाणी आपण पाहतो 29 धाबांची गरज आहे. द्वितीय सत्राला होईल सुरुवात आणि द्वितीय सत्रामध्ये आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करू. मी तुर्तास थांबतो, आमच्या वाणीला देतो विश्रांती. या ऐकूया एक जबरदस्त आवाज आज सेकंड इनिंग मध्ये प्रसादजी सवारे यांचा. धन्यवाद.
थँक्यू सो मच मॅडी सर. आपण जाऊयात माझ्या दिशेने. निर्णायक मॅच आहे खरं तर. या मॅच मध्ये कोणता संघ सुपर 6 मध्ये येईल याचं उत्तर आता काही क्षणातच मिळेल. एका बाजूला विधी 11 टीम भावाळे बी असेल, त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 मोहाचीवाडी संघ असेल. दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात. या मॅच साठी, या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल बॅट्समन पासून दूर हा चेंडू होता. खरं तर स्ट्राईक वरती योगेश भालेकर होतोय. खरं तर त्यांच्यापासून थोडा दूर चेंडू ठेवलाय. खरं तर गोलंदाज अदाम मुजावरनं खरं तर पहिला चेंडू हा डॉट आलाय. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात करतोय. 29 टार्गेट आहे मैदानाच्या आत. 18 बॉल मध्ये 29 बनवायचे आहेत. गुड लेन्थ शॉट. ओ व्हॉट अ शॉट. स्वीपचा फटका. बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. रॉकेट फटका पाहायला मिळतोय योगेशच्या बॅटमधनं. षटकार षटकार खिचला. ऍक्शन रिप्ले पाहतायत. नो लुक शॉट होता खरं तर. पाहिलं देखील नाही या चेंडूकडे आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. खरं तर प्रचंड ताकदीचा वापर मात्र त्या ठिकाणी केलाय आणि त्यानंतर मात्र षटकार आलाय. यस, बॉल प्रोवाइज आहे याकडे. जे आमचे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी ज्या क्षेत्रात चेंडू जाईल त्या क्षेत्रातील सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की जास्त वेळ न घेता जर आपल्या दिशेने चेंडू आला तर लगेच मैदानाच्या आत फेकायचा आहे. षटकार ठोकलाय. पहिला बॉल जरूर डॉट होता परंतु त्यानंतर आलेला षटकार. यॉर्कलाइनचा हा बॉल खरं तर खोदून काढलाय. फटका चांगला परंतु बॉल चाललाय सरळ इनफिल्डला बीट करून आउटफील्ड मध्ये बाउंड्रीच्या पलीकडे जमिनीला दन 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 करत सीमा पार 4 धावा. षटकारानंतर चौकार आलाय. सुरुवात भरपूर चांगली. जी सुरुवात खरं तर अपेक्षित होती ती सुरुवात योगेश भालेकर आपल्या टीमला करू देतोय. 10 धावा धावफलकावरती. गुडलेस बॉलचा चेंडू ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये रोशन आहेत. खरं तर चांगली फिल्डिंग रोशन यांच्या मध्ये पाहायला मिळते परंतु तेवढा चांगला थ्रो फिकी या चेंडूवरती एकच धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल बिनबाद अशी सुरुवात तब्बल 11 धावा धावफलकावरती. आता समीकरण जबरजबर सोपं होतोय मैदानाच्या आत. टीम विधी 11 भावाले बी या संघासाठी 14 बॉल आणि 18 धावा संख्येची गरज. निर्णायक मॅच आहे. या मॅच मध्ये जी केलेली पूर्णपणे रात्रभर मेहनत, ती मेहनत मात्र या मॅच मध्ये तुम्हाला रंग आणायचे असेल तर नक्कीच 100% एफर्ट तुम्हाला मैदानाच्या आत द्यावा लागेल. स्ट्राईक मध्ये आपण पाहता सूरज केने. नक्कीच मॅडी सर मागील 2 मॅच मध्ये सूरज केने हा लगातार 0 धावसंख्येवरती बाद झालाय परंतु या मॅच मध्ये सूरज केनेचं चालणं हे महत्वाचं आहे. अगदी या ठिकाणी डिफेन्सिव्ह पवित्र घेतलाय कारण की सूरजला माहिती आहे मागील 2 मॅच मध्ये अटॅकिंग मोड मध्ये असताना मात्र आपली विकेट लवकरात लवकर आली परंतु त्यानंतर या मॅच मध्ये नक्कीच या मॅच मध्ये मित्रमैत्रिणी या स्पर्धेची पहिली धाव सूरज केने यांच्या बॅट मधनं येते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 या धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली आहे मित्र म्हणेन. विधी 11 भावाले बी या संघाच्या वतीने योगेशनं चांगली सुरुवात केली. सध्या सूरज चांगला साथ देतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला खेळाडू आहेत गुगू. या ठिकाणी चांगली फिल्डिंग सध्या तरी गुगू करतायत. खरं तर एकाच ऍक्शन मध्ये उचलफेक केली जाते आणि या ठिकाणी खरं तर शेवटच्या चेंडूवरती एकदा वाली आहे. पाहता पाहता पण पाहिलं तर पहिला षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकात मित्र म्हणेन चांगली सुरुवात विधी 11 भावाले बी या संघाच्या वतीने पाहिली. बिनबाद अशी सुरुवात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 13 धावावरती.
उसाटणे संघ आपण या ठिकाणी आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच आपली असेल. यस, उसाटणे संघ आलाय. कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या व्यासपीठावरती उसाटणे संघ टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. नेक्स्ट मॅच नक्कीच आपली असेल. जो सामना जिंकेल तो नक्कीच आपण रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. समीकरण 12 चेंडू आणि 16 धाबा संख्येची गरज म्हणजे प्रति ओव्हर मध्ये रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 8.0चा सरळ धाबा बनवायच्या. गेम ऑन. षटक क्रमांक दुसरं साजिदचा पहिला ज्वाल. खरं तर बॅट्समन योगेश भालेकर यांच्यापासून दूर होता. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू फेकलाय. खरं तर या चेंडूची आता नितांत गरज आहे मैदानाच्या श्री 11 मोहाचवडी या संघासाठी. प्रत्येक डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. प्रत्येक डॉट बॉल सामना श्री 11 मोहाचवडी संघाच्या बाजूने जाऊ शकतो. ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. या ठिकाणी टीपला जातोय झेल. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि अप्रतिम कॅच स्वीकारले गेले. राहुल होते. राहुल कडनं नो मिस्टेक आणि पहिला धक्का लागतोय टीम विधी 11 भावाले बी या संघाला. योगेश भालेकर बॅक टू द पवेलियन. विकेट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतात आता श्री 11 नेरल मोहाचवडी हा संघ मैदानाच्या आत पुन्हा एकदा पुनरागमन करतोय की काय. पहिलाच बॉल डॉट आला परंतु तदनंतरचा विकेट भरपूर काही सांगून जातोय टीम भावाले बी संघाला. इथनं शर्यत अजून संपलेली नाहीये आणि मैदानाच्या आत टीम श्री 11 मोहाचेवाडी हा संघ अजून जिंकलेला नाहीये. मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला जातोय साजिद या गोलंदाजाच्या वतीनं. आता समीकरण बदललं गेलं. येणारे 10 चेंडू सामना जिंकण्यासाठी 16ची गरज. प्रत्येक चेंडूवरती आम्ही तुम्हाला नक्कीच समीकरण सांगण्याचा प्रयत्न करू. मैदानाच्या आत नवीन खेळाडू सुजित आलाय. सुजितचा आज खरं तर चांगला खेळ दाखवलाय. पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये सुजितनं अप्रतिम बॅटिंग केली परंतु तोच बॅटिंगचा नॉक आहे ना तो शेवटपर्यंत त्याला ठेवावा लागेल या मैदानाच्या आत. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये हा चेंडू तर ऑफ कटर हा चेंडू होता. गोलंदाज साजिदचा टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू. गुड बॉल आणि आतापर्यंत इतके नक्कीच मी तर म्हणेन साजिदचं कौतुक केलं जात आहे. 10 अगदी 12 चेंडू मध्ये 16ची गरज असताना मात्र सुरुवातीचे 3ही चेंडू हे डॉट आले. 9 चेंडू आणि 16 धाबा संख्येची गरज. अगदी हा चेंडू खरं तर आपण पाहिला तर बॅट्समनच्या पुढे होता. सन्मान दिल्यास बॅक पाडलं गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत केली जाते. ज्या प्रकारे आपण पाहतात फिल्डिंग सजवली गेली आहे तशा प्रकारचे चेंडू मैदानाच्या आत फेकले जात आहेत गोलंदाज साजिद यांच्या माध्यमातून. एक धावाली आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 8 चेंडू आणि 15ची गरज आहे. मैदानाच्या आज सूरज केनेला चमकावं लागेल. मागच्या 2 मॅच मध्ये सूरज केने नक्कीच मित्रांनो फ्लॉप झाला परंतु या मॅच मध्ये त्याला चमकायचं आहे. गुडलेन स्पॉट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील जरूर केली होती परंतु पंचांचा गुड डिसिजन. जवळ मी तर म्हणेन ऑफ स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू पंचांच्या माध्यमातून हा निर्णय पाहायला मिळाला परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. अर्थात जाता समीकरण येणारे 7 चेंडू आणि 15ची गरज आहे. मॅच अगदी क्लोज होताना पाहायला मिळते. सध्या तरी गोलंदाज आपली दादागिरी या मैदानामध्ये दाखवत आहेत. अगदी साजिद आपल्याकडे असलेले व्हेरिएशन मैदानाच्या आत दाखवतोय. 7 बॉल 15ची गरज. ऑन साइडला उडवलाय. फटका अप्रतिम. सूरज केने यांच्या बॅट मधनं स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू फरार सीमा पार. षटका.
ओव्हर पिच होता, बॅटचा स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवला सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. अप्रतिम फटका. आता सूरज किनीची बॅट मैदानाच्या आत नक्कीच मी तर बोलतेय, कारण की षटकार आलाय. जो एखादा चांगला कनेक्शन होतो ना तेव्हा बॅटरचा जो कॉन्फिडन्स होतो ना तो नक्कीच उंचावला जातो. आणि आता नक्कीच मी तर सूरज किनीचा कॉन्फिडन्स आता उंचावला गेलाय. 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील मी तर म्हणेन कधी कोणता संघ कोणत्या टीम वरती पलटवार करेल हे सांगणं कठीण आहे. नक्कीच मॅडी सर तुम्ही नक्कीच सातत्यानं म्हणता की बंद लिफाफामध्ये काय आहे हे सांगणं जेवढं कठीण आहे ना तेवढंच कठीण आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडेल आणि कोणता संघ जिंकणार हे सांगणं तेवढंच कठीण आहे. क्रिकेट म्हटलं तर अगदी सैडाप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतात. अगदी क्रिकेटच्या खेळात कोणता संघ कधी पलटवार करेल सांगणं कठीण आहे. 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतात सुजित. त्याच्या बॅटमधनं आज चांगल्या धावा आल्यात, परंतु या मॅच मध्ये तो सध्या तरी शांत आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त उचली मिळाली. खरं तर शरीराचा वेध घेतला, परंतु तदनंतर पाहिलं तर पंचांचा इशारा लेग बायच्या माध्यमातून ही सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा फुलकावरती. प्रत्येक बॉल मध्ये समीकरण सांगण्यात जाईल. आता 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये दोन्ही संघांना या स्पर्धेत खरं तर जिंकायचं आहे. खरं तर मैदानात जिंकणार तोच जो जास्त मेहनत घेणार. जीवनात नेहमी नशिबावरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या मेहनतीवरती नक्कीच तुम्ही जिंकाल. 5 बॉल 8 ची गरज. गुडलेन स्पॉटचा फटका अभितवाने नक्कीच हात फटका मात्र फसलाय आणि डीप मध्ये आता टीपला जातोय जेल. महत्वाचा वेळेला मी तर म्हणेन महत्वाचा विकेट टीपला या ठिकाणी सूरज किरणला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाच्या वेळेला ठिकाणी मी ते म्हणेन महत्वाचा विकेट टीपलाय टीम श्री 11 मोहाचे बडिया संघानं. सूरज किने जो मैदानाच्या आत आक्रमकता दाखवत होता त्या खेळाडूला आता दाखवला सरळ पबिलियनचा रास्ता. कौतुक केलं जाईल मी तर म्हणेन. गोलंदाज या ठिकाणी म्हणून पाहतात तो म्हणजे जीत ज्यानं चांगली गोलंदाजी करत असताना मी तर म्हणेन विकेट क्रिएट केलाय मैदानामध्ये. आता समीकरण 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. यश अपयश अप अँड डाऊन चढाव उतार सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव आपण या दोन संघांमध्ये पाहता. ओव्हर पिच बॉल उडवला ऑन साइडला फटका फसलाय. ऑन साइडला खेळाडू उपस्थित आहेत आणि टीपला जाईल इथनं अजून एक जाईल. लगातारचा हा दुसरा झटका लागतोय. टीम विधी 11 भावाळे पी या संघाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर वेदांतला. सामना येऊन पोहोचलाय. 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. काय मॅच पाहायला मिळते अगदी आजच्या दिवसात. खरं तर मी श्री 11 मोहाच्या वडिया संघाचा कौतुक करेन, कारण की प्रत्येक मॅच मध्ये धावा डिफेंड करत असताना या टीमची गोलंदाजी मात्र भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये आता बनवायच्या आहेत त्या म्हणजे जबल 8 धावा. स्ट्राइक वरती नवीन बॅटर नवनाथ आहे. इथे देखील फटका फसलाय. इथे जबल मी तर म्हणेन कॅच महत्वाची होती.
प्रत्येक कॅच महत्वाची असते जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा, कारण की म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. आणि त्यानंतर ह्या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळेल. कॅच ड्रॉप झाल्यानंतर नक्कीच आता शेवटच्या 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 7 बनाबायच्या. 6 जरी बनल्या तरी सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आत पाहायला मिळेल की पुन्हा एकदा आजच्या नाईट मध्ये आपल्याला दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा ठिकाणी आपण पाहतात श्री 11 मोहाचेवाडी हा संघ चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 7 ची गरज आहे. क्रिकेटमध्ये संघर्ष हा खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट असतो. यशासाठी प्रयत्न एवढे मोठे करा की परमेश्वरालाही देणं भाग पडेल. आणि सध्या तरी प्रयत्न आणि संघर्ष करत असताना या मॅच मध्ये दोन्ही संघ 2 चेंडू 7 ची गरज. ऑन साइडला खेळायचं होतं परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर डीप मध्ये हा चेंडू राहिलाय. बॅट्समनचा जजमेंट थोडंसं चुकलाय आणि त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. आता 1 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. सुपर ओव्हर होईल का. जर का षटकार ठोकला तो सुपर ओव्हर मैदानाच्या आत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका मॅच सुपर ओव्हरच्या दिशेने घेऊन जाईल. इथे नक्कीच मित्रांनो एखादा चांगला कनेक्शन झाला तर नक्कीच सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहता सुजित आहे. सुजित मध्ये क्षमता आहे षटकार ठोकण्याची. तो षटकार ठोकू शकतो मैदानाच्या आत. जर का षटकार आला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. आणि या ठिकाणी मात्र हा बॉल आनंद कापेटने खेळलाय परंतु या ठिकाणी धावा मिळणार नाहीयेत. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे श्री 11 मोहाचेवाडी या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम विधी 11 बाबाले बी. तर चला श्री 11 मोहाचेवाडी टीमचे कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच टॉस साठी या. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे